आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय। विरोधी पक्ष गोंधळलेल्या स्थितीत असून त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला। दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी बंद केलेली कामं आम्ही सुरू केली असून सगळे स्पीड ब्रेकर आम्ही हटवल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। त्यांच्या अहंकारामुळे राज्यातल्या जनतेचं नुकसान झाल्याची खोचक टीका देखील त्यांनी केली आहे। आमचं सरकार हे परफॉर्मन्स देणारं सरकार आहे। आम्ही घरी बसून किंवा फेसबुक लाईव्ह करणारं आमचं सरकार नसून थेट जनतेत जाऊन काम करणारं आमचं सरकार असल्याचा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला। मी एवढंच सांगेन, हे सरकार 24/7 काम करणार आहे। 24/7 काम करणार आहे, ऍक्शन मोड मध्ये काम करणार आहे। फक्त फेसबुक लाईव्ह आणि घरी बसून काम करणारं सरकार नाही, ही वस्तुस्थिती आहे। नानाभाऊ तिकडे बघूच नका तुम्ही, कुठं कोण नाही आहे। अध्यक्ष महोदय, हा अहवाल 2020, 2021 आणि 21-22चा आहे। तेव्हा सांगा कोण मुख्यमंत्री होता? बघा, टीका करत नाही, परंतु यामध्ये त्या 2 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टींचा दर्जा घसरला। शिक्षणाचा घसरला, विचारांचा घसरला, आर्थिक गुंतवणुकीचा दर्जा घसरला, सगळा दर्जा घसरला आणि टोमण्यांचा जमाना आला। खरं म्हणजे एक खोके आणि गद्दार, पण याचा देखील सोक्षमोक्ष लावला पाहिजे, सोक्षमोक्ष लावला पाहिजे। खरं म्हणजे या महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे हेही बघायला पाहिजे। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, अध्यक्ष महोदय, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली, ज्यांनी महाराष्ट्राच्या मतदारांशी गद्दारी केली, बेईमानी केली, 25 वर्षाच्या जुन्या मित्राशी बेईमानी केली आणि ज्यांनी शिवसैनिकांशी गद्दारी केली आणि आपल्या परिवाराशी पण केली, ते कोण? खेकड्याचा पण विषय काढला, तोही काय विषय काढलाय? तेव्हा तुम्ही हसत होते विजयराव। रोकडे बंद झाले की खेकडे दिसायला लागले, तुमचे नाही। त्यामुळे खेकड्याची वृत्ती कुणाची आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे। छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापुरातल्या दंगली प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गौप्यस्फोट केलाय। औरंगजेबाचे फोटो झळकावणं, त्यावरनं वाद होणं हा काही योगायोग नाही असा आरोप गृहमंत्र्यांनी केला। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनीही फडणवीसांना औरंगजेबाच्या मुद्द्यावरनं जोरदार प्रत्युत्तर दिलं। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही औरंगजेब हा महानायक नाही तर खलनायक असल्याचं म्हणत औरंगजेबाच्या पिलावळींना ठेचणार असल्याची घोषणा केली आहे। औरंगजेब हा टर्किक मंगोल या वंशाचा होता। टर्किक मंगोल वंशाचे या देशात आणि पाकिस्तानात मिळून काही लाख लोक आहेत। त्यामुळे इथले लोक औरंगजेबाचे वंशज देखील नाही आहेत आणि त्यामुळे तो कधीच इथला हिरो होऊ शकत नाही। पण अचानक हे जे काही या ठिकाणी झालं, मग त्यातनं दंगा दंगली, याच्या पाठीमागे काही डिझाईन आहे, काही डिसायफर आम्ही केलंही आहे। त्याच्या पाठीमागे कोण आहेत हे काही प्रमाणात लक्षात आलं आहे, काही अटका देखील आपण केलेल्या आहेत। पण मी एवढंच सांगतो की कुठल्याही परिस्थितीत या राज्यामध्ये आम्ही धर्माच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करणार नाही, काही झालं तरी करणार नाही, जातीच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करणार नाही। मात्र कोणी औरंगजेबाचं या ठिकाणी महिमा मंडन करणार असेल तर त्याला सोडणार देखील नाही। उद्या मी असं कोणाचंही स्टेटस ठेवलं ते इतरांना अडचण काय असावी? प्रश्न असा आहे, उदातीकरण कोणाचं? अडचण काय आहे त्याच्यामध्ये? तो इथला राजा होऊन गेलेला आहे, त्यांनी तुमच्यावरती राज्य केलेलं आहे आणि फडणवीस असताना हा जो किताब आहे हा तिकडे मोगलांकडून आलेला आहे। औरंगजेबाचा फोटो घेऊन काही लोक नाचतायत, स्टेटसवर ठेवतायत, हे तर या महाराष्ट्रामध्ये चालू शकत नाही, या महाराष्ट्रामध्ये चालता कामा नये। औरंगजेब ये महानायक नहीं खलनायक हो सकता है। अशा प्रकारची पिलावळ जी आहे, ती वळवळ जी आहे, ती कोणी सहन करणार नाही, त्याला ठेचून काढावंच लागेल।
राज्यातल्या रखडलेल्या निवडणुकांच्या मुद्द्यांवरनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या आरोपांचा जोरदार समाचार घेतला. निवडणुका का होत नाही त्या प्रश्नाचं मुद्देसूद उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं. राज्य सरकारनं निवडणुका अडवून ठेवलेल्या नाहीत असंही फडणवीसांनी सांगितलं. निवडणुकीत मतदार दणका देण्याची भीती वाटत असल्यामुळेच राज्य सरकारनं आतापर्यंत निवडणुका घेण्याची हिंमत दाखवली नाही असा टोला विरोधकांनी लगावलाय. सर्व मुंबई महानगरपालिकेसहित आम्हाला इलेक्शन हवं आहे. आम्ही तयारीत आहोत. आम्हाला पाहिजे इलेक्शन. परंतु सुप्रीम कोर्टाच्या पुढे आपण नाही. आणि तरी आपल्याला जर वाटत असेल तर आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन स्वायत्त आहे. आपण जरूर इलेक्शन कमिशनकडे जाऊन माहिती घ्या. त्यांना विचारा. आणि जर नसेल तर आपण सगळे मिळून एकत्रित जाऊ आणि त्यांना सांगू की बाबा करा इलेक्शन. काय अडचण आहे? काहीच अडचण नाहीये. आता आपल्या सोयीप्रमाणे उत्तर देण्याची प्रथा बंद करा. महाराष्ट्रातल्या जनतेला कळत आहे की तुम्ही निवडणुका हारतात आहेत आणि हारण्याच्या भीतीने तुम्ही निवडणुका घेत नाही हे तुम्ही लोकांना सांगा. कोर्टाचं नाव करून कोर्टाला बदनाम करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी करू नये एवढाच सल्ला आमचा त्यांना आहे. बारसू रिफायनरीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा पर्दाफाश केलाय. आंदोलकांना होणाऱ्या फंडिंगचं कनेक्शन त्यांनी उघड केलंय. पाहुयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट. बारसूमधल्या आंदोलकांना बंगळुरूमधनं फंडिंग होत असल्याची धक्कादायक माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली आहे. आरेमध्ये आंदोलन करणारेच आंदोलक बारसूमध्ये होते. याकडे देवेंद्र फडणवीसांनी लक्ष वेधलं. रिफायनरीच्या विरोधात वारंवार होत असलेल्या आंदोलनांमुळे राज्यात नवे प्रकल्प कसे येतील हा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित झालाय. आंदोलनांमुळे उद्योजकांमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होतं आणि याचा थेट परिणाम राज्यातल्या गुंतवणुकीवर होतो. ठराविक लोकच सगळ्या आंदोलनांमध्ये दिसत असल्यानं शंकेला निश्चितच वाव मिळतोय. बारसूचा एक मुद्दा या ठिकाणी आपण उपस्थित केला आणि बारसूच्या संदर्भात अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ही रिफायनरी जी आपल्याला करायची आहे ही रिफायनरी या महाराष्ट्राच्या हिताची आहे. आपल्याला कल्पना असेल आपण उशीर केल्यामुळे याच्यामध्ये सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी येणार होती त्याने पाकिस्तानमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. पाकिस्तानला त्याचा फायदा मिळतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना विरोधकांकडून उत्तर देण्यात आलंय. मूळ प्रश्नावरनं लक्ष विचलित करण्यासाठी फंडिंगचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. बारसू रिफायनरीच्या समर्थनात आणि विरोधातही अनेकांनी भूमिका घेतली होती. मात्र सगळ्याच प्रकल्पांना काही ठराविक लोकांकडून जर नेहमीच विरोध होत असेल तर यामागे कोणत्या शक्ती आहेत याचा शोध घेण्याची वेळ आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मोदी आडनाव मानहानी प्रकरणी राहुल गांधींच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे राहुल गांधींचा संसदेत येण्याचा मार्ग मोकळा झालाय. मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधींना गुजरात उच्च न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयानं राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाच्या विरोधात राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टानं आता राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे. राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य योग्य नव्हतं. सार्वजनिक आयुष्यात बोलताना भान बाळगलं पाहिजे असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. कोर्टानं शिक्षेला स्थगिती दिल्यानं राहुल गांधींना त्यांची खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मेरा रास्ता तो क्लियर है. मुझे क्या करना है, मेरा क्या काम है, उसके बारे में मेरे दिमाग में बिल्कुल क्लैरिटी है. जिन लोगों ने हमारी मदद की और जनता ने जो प्यार और सपोर्ट दिया उसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूं. या सरकारची पाळंमुळं हालायला लागलेली आहेत. नरेंद्र मोदी राहुल गांधींना घाबरलेले आहेत हे या सगळ्या प्रकारावरून स्पष्ट होते. राहुल गांधी आता लवकरच पूर्व पश्चिम भारत जोडो यात्रा काढणार आहेत आणि येणाऱ्या 4 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि ही 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या पराभवाची नांदी आहे. मला असं वाटतं संविधान निर्मात्यांनी संविधान करत असताना नियमाचं, कायद्याचं, कानूनाचं जे राज्य आहे ते आज निकाल झालेला आहे. आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे की राहुलजीचा संदर्भातला हा निकाल या देशाला नवं राजकीय वळण देईल आणि या देशातील हुकुमशाही, या देशातील दादागिरी, या देशातील संविधानाच्या बाहेर जाऊन काम करणाऱ्यांचा बंदोबस्त या निकालाने आता होणार आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये देशात परिवर्तनाची सुरुवात आजच्या निकालाने होणार आहे. सत्याचा विजय या निमित्तानं झालेला आहे. नफरतच्या विचारधारेच्या विरोधात राहुलजींनी जो प्रेमाचा संदेश या देशाला देऊन देशामध्ये एकात्मता निर्माण करण्याचं काम जे सुरू केलेलं होतं त्याचा विजय झालेला आहे आणि त्याच्यामुळे देशवासियांना राहुलजींना जो सर्वोच्च न्यायालयाने जो दिलासा दिलेला आहे त्याचा एक आनंद झालेला आहे आणि म्हणून देशामध्ये याचा उत्सव साजरा केला जातोय आणि सर्वोच्च न्याय व्यवस्थेवर एक विश्वास या देशामध्ये आता निर्माण झालेला आहे. एनडी स्टुडिओमध्ये कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी आत्महत्या केली होती. नितीन देसाईंच्या पार्थिवावर एनडी स्टुडिओमध्येच अंत्यसंस्कार पार पडले. नितीन देसाई यांच्या निधनानं मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीवर सुद्धा शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी तसंच राजकीय नेत्यांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. न्यूज 18 लोकमतकडूनही देसाई यांना श्रद्धांजली. Very, very creative person, very passionate person about his work. He's a very special person. We've lost someone who's very, very talented. नितीन देसाई सारखा माणूस होऊ शकत नाही. तो एकदाच होतो आणि एकदा होतो तेव्हा तो असा काहीतरी चमत्कार करून दाखवतो. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाईममध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. आहे 142 शिक्षकांवरती संशय आहे आणि 72 शिक्षकांची